नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 73. अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव. शब्दार्थ. अर्जुन म्हणाला, हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे, म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. भावार्थ. मोह म्हणजे अज्ञानामुळे एखाद्या क्षणभंगूर गोष्टीशी मन संलग्न करणे, गुंतवणे. मोहाचे ज्ञानाचा मोह, मानसन्मानाचा मोह, पदप्रतिष्ठेचा मोह, ऐश्वर्याचा मोह, मोठेपणाचा मोह, भौतिक आधारांचा मोह, मैत्रीचा मोह असे अनेक प्रकार असतात. हे मोह आहेत हे कळतच नाही. अहंकार, घमेंड, काम, क्रोध रहित, मोह ममता रहित, शांतचित्त पुरुषच केवळ ब्रह्माला प्राप्त करू शकतो. भगवत प्राप्तीसाठी ज्ञानयोग, कर्मयोग किंवा भक्तियोग असो, त्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर रहित होण्याचाच आग्रह केला आहे. असा प्रयास केल्यास आसक्तीचा अभाव होतो. आसक्तीच्या अभावाशिवाय कोणतीच कार्यसिद्धी होत नाही. आसक्ती घालवायची कशी? तिचे लाडही करायचे नाहीत आणि विरोधही करायचा नाही. त्याकडे दुर्लक्ष करायचे. काही गोष्टींकडे लक्ष दिले नाही तरच त्या निघून जातात. लहान मूल चालताना पडलं, कोणी जवळ गेले की रडतं, ओरडलो तरी रडतं. लक्षच दिलं नाही की उठून उभे राहते आणि चालायला लागतं. माणसाचे विकार असेच असतात. त्यांना फार गोंजारायचं नाही आणि कसे जातील याचा विचारही करायचा नाही, फक्त दुर्लक्ष करायचं. सामाजिक धार्मिक कायदे ग्रंथरूप होण्यापूर्वी सूत्रकालापर्यंत स्मरण परंपरेच्या आधारांवरच समाजाचे आचरण नियमन चालत असल्यामुळे त्या कायद्यांच्या ग्रंथांना स्मृती असे म्हणतात. स्मृती किंवा स्मृती ग्रंथ यांना भारताच्या धार्मिक साहित्यात विशिष्ट स्थान आहे. याज्ञवल्क्य स्मृती प्रसिद्ध आहे. स्मृती ग्रंथ आचारविषयक सिद्धांतांचे भांडार आहे. हिंदूंच्या उपनयन, विवाह इत्यादी 16 संस्कारांचे वर्णन स्मृती ग्रंथात आढळते. भारतातील व्यवहारांचे म्हणजे कायद्यांचे ज्ञान करून घ्यायचे असल्यासही स्मृतींचा अभ्यास आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अभ्युदयाची इच्छा करणाऱ्या स्मृतिकारांनी अनेक व्यापक नियम संग्रहित केले. त्यामुळे निरनिराळ्या विदेशी आक्रमणांच्या काळातही भारतीय समाज टिकून राहू शकला. स्मृतींमध्ये प्रामुख्याने आचार, व्यवहार व प्रायश्चित्त या 3 बाबींचे वर्णन आहे. कृष्णाच्या उपदेशामुळे स्मृतीत केलेल्या कायद्यांचे, व्यवहारांचेही अर्जुनाला स्मरण झाले. आपले विचार न्यायाला धरून नाहीत याची त्याला जाणीव झाली. न्यायाने वागणे प्रत्येक क्षत्रियाचे कर्तव्य आहे, त्यासाठी तो सिद्ध झाला. हे अर्जुनाला आठवलं. याची एक गोष्ट अशीही सांगितली जाते की कृष्ण अर्जुन हे नर आणि नारायण या 2 ऋषींचे अवतार आहेत. पूर्वजन्मात त्यांनी खूप साधना आणि तप केले होते. कृष्णाला पूर्वजन्मातील सर्व आठवत होते, मात्र अर्जुनाला काही कारणांमुळे त्या ज्ञानाचे विस्मरण झाले होते. सूर्य उगवल्यावर जसे स्वच्छ दिसू लागते तसे अज्ञान दूर झाल्यामुळे अर्जुनाला कर्तव्य दिसू लागले. आपण न्यायासाठी, धर्मासाठी लढायला हवे, धीरोदात्तपणे युद्धाला सामोरे जायला हवे, ह्याचा अर्जुनाने स्वीकार केला. श्लोक 74 ते 77. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममश्रौष्य मद्भुतं रोमहर्षणं व्यासप्रसादाच्छ्रुत्वा नेतद्गुह्यमहं परं योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतः स्वयं राजन् संस्मृत्य संवादमिममद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः
तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान राजन ऋष्यामि च पुनः पुनः. शब्दार्थ. संजय म्हणाला, अशा प्रकारे मी श्री वासुदेव आणि महात्मा पार्थ यांचा हा अद्भुत, रहस्यमय, रोमांचकारक संवाद ऐकला. श्री व्यासांच्या कृपेने दिव्य दृष्टी मिळवून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णांकडून प्रत्यक्ष ऐकला आहे. हे महाराज धृतराष्ट्र, भगवान केशव आणि अर्जुन यांचा हा रहस्यमय, कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे. श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूपही वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्ष पुलकित होत आहे. भावार्थ. अर्जुनाने धनुष्य हाती घेतले. पुढचा इतिहास सर्वांना माहीत आहे. दिव्य दृष्टीने युद्धभूमी बघणाऱ्या संजयाला कृष्णाचे विश्वरूप बघता आले. त्यालाही आत्मज्ञान झाले. प्रतिहारी असूनही आत्मबोध ऐकायला मिळाला. त्याचा उद्धार झाला. नरनारायणांच्या संवादाचा साक्षीदार होण्याचे, प्रत्यक्ष नारायणाची विविध रूपे बघण्याचे भाग्य संजयला लाभले. इतक्या महत्वाच्या घटनेचा भाग झाल्याने संजय रोमांचित झाला. हरिमुख की बानी हरीच्याच मुखातून ऐकल्यामुळे मनात शंका नाही, चिंता नाही, काही प्रश्नही नाहीत. त्याच्या जन्माचे सार्थक झाले. चांगल्याला चांगलं म्हणणे, छान दिसले, ऐकले की भरभरून कौतुक करणे हा विवेक आहे. विवेक जागृत झाला की निश्चय पक्का होतो, कृती स्पष्ट होते. का आणि काय करतोय हे माहीत झालं की विषय संपला. थोर व्यक्तीच्या योग्याच्या सहवासाने विवेक जागृत होतो. त्यांच्या साधनेचा, व्यक्तिमत्वाचा आपल्यावर दूरगामी परिणाम होतो. सकाळ झाली की त्या प्रकाशात जसे उत्साही वाटते, मरगळ निघून जाते, तसे अशा व्यक्तीच्या प्रभावात आल्यावर आपले जीवन बदलून जाते. कोणत्याही मंत्राला ताकद येते ती तो म्हणणाऱ्या अधिकारी व्यक्तीच्या साधनेमुळे, तपश्चर्येमुळे. ते शब्द आपण ऐकलेले असले तरी ज्याच्या मुखातून ते सांगितले जातात त्यामुळे फरक पडतो. श्लोक 78. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे मोक्षसंन्यासयोगो नाम 18 श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. शब्दार्थ. जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा पार्थ आहे, तेथेच श्री, विजय, विभूती आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे. भावार्थ. धर्म रक्षणासाठी युद्ध लढले गेले. गीता ऐकून संजय या निष्कर्षाप्रत पोहोचला की पांडवांचा विजय निश्चित आहे. ध अक्षरापासून सुरू झालेला संवाद म अक्षराला पूर्ण झाला. यात निर्णय झाला, जेथे धर्म तेथे विजय. गीतेची सुरुवातच धर्म या शब्दाने होते. जेव्हा मार्गदर्शक योग्य असेल तेव्हा मुक्कामाला पोचणारच. उद्देश महत्वाचा असतो. कोणत्या कारणासाठी गोष्ट केली जाते
त्याने तिच्या पूर्ततेचा पाया ठरतो. 18 अध्याय समजून घेतले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ आपल्या संस्कृतीत सांगितले आहेत. पहिले 3 पुरुषार्थ पार केल्यावर माणूस 4थ्या पुरुषार्थास पात्र ठरतो. मोक्ष म्हणजे ओम तत्सत इति, म्हणजे सर्व ब्रह्म आहे हे जाणणे. मोक्ष संन्यासापर्यंत आलो. कर्मसन्यास, ज्ञान कर्मसन्यास जाणून घेतले. मोक्षाकडे जायचं आहे ही देखील जाणीव नको असे भगवान म्हणतात. हा मोक्ष संन्यास. काही हवंय म्हटलं की मी आला आणि मी सगळा लवाजमा घेऊन येतो. ध्यास आला की आस आली आणि आस आली की आशा, अपेक्षा, तृष्णा आली. यात अडकायचे नाही. या क्षणात जगायचं, आनंदी राहायचं, निर्भय निशंक होऊन जगायचं. रामासाठी जगायचं, त्याला आठवायचं, आळवायचं, तो सांगेल ते करायचं, केवळ निशब्द. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. मज भक्तीची आवडी, नाही अंतरी ते गोडी. आपुल्या प्रकारा, करा जतन दातारा. तुका म्हणे भेटी, पुरे एकची शेवटी. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.